नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। बनायचंय त्याला सुपरमॅन, टायगर श्रॉफचा सॉलिड तो फॅन, म्युझिकची त्याला आवड भारी। आज मी आली आहे सुराध्यच्या घरी। चला तर मग भेटूया सुराध्यला। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। हाय हाय, अरे वाह, काय मस्त आवाज आहे। तुझं नाव काय आहे? सुराध्य। आणि सुराध्य म्हणजे काय? सुराध्य म्हणजे सुरू। पण तू मला आधी सांग की हा गॉगल तू गाडीला का घातलायस? अरे कारण की तो हिरो दिसायला हवाय ना म्हणून। कोण हिरो दिसायला हवाय? आपण दररोज घालतो, मग गाडीला नको घालायला का? गाडीला कशाला घालायला पाहिजे? अरे मग ती छान कशी दिसणार म्हणून। अच्छा, म्हणजे गॉगल घातल्यावर छान दिसायला होतं, पण मग आता ह्या गाडीला ऊन लागतंय की? नाही, अरे हा ट्रक मोठा आहे ना, मग गॉगल पण मोठा आहे। अच्छा, पण मग तू पण मोठा आहे ना? का तू छोटा आहे? मी मोठा आहे। पण मग मला तर तू छोटा दिसतोयस। अरे पण मी बीपीएस मध्ये जातो ना। मग तिथे गेल्यावर काय मोठा झाला तू? अरे थोडं मोठं व्हायलाच नको, आपण काय छोटं बसणार? कुठे छोटा बसणार? पण आपण तर छोटे बसलेलेच होत ना। मग आणि हे बघ, मी तुझ्याहून मोठी आहे, हे बघ तू छोटा आहे माझ्या। अरे पण उभं राहून तर साईज कळायला हवी आहे ना। कुठली साईज? कोण आहे? उभा राहा, उभा राहा, उभा राहा। हा कोण आहे मोठं? हे बघ 5 वर्षाचा आहे मी। 5 वर्षाचा आहेस तू, पण उभं राहून पण तू माझ्यापेक्षा छोटाच आहे, म्हणजे तू छोटा झाला आणि मी मोठी झाली ना। हा, मग आता काय करायचं? तुला मोठं कसं करायचं आपण? सगळ्या भाज्या खावा लागतील। भाज्या खायला लागतात? मग मोठं होता? हो, कोणी सांगितलं तुला? बाबा। आणि मला 5 भाज्यांची नावं सांग। पालक, भेंडी, टोमॅटो, कांदा, पपया। वाव, पपया ही भाजी आहे, मला आजच कळलं। सही। आणि मग तुला सॉलिड ताकद येते ना हे सगळं करून? मग स्विमिंग बिमिंग करायला जायला लागतं का तुला? हो। मग काय कसं करतोस तू स्विमिंग? मी असा खोटा खोटा पोहतो, मातीतच पोहतो, थोडं पाणी आहे ना तिथे। थोडा खोटा खोटा पोहतो, मातीतच पोहतो, थोडं पाणी आहे ना तिथे? म्हणजे काय? म्हणजे थोडं पुढे पाण्यामध्ये का मातीमध्ये? थोडं पुढे म्हणजे मातीमध्ये। मातीमध्ये पोहतोस तू? आणि म्हणजे तिथे पाणी पण असतं। अरे पण पाणी आणि माती, मग चिखल झाला ना तो, मग काय चिखलात स्विमिंग करायचं? आणि मग थोडं पुढे तर पाणी असतं ना। म्हणजे चिखल आधी तिकडे स्विमिंग करायचं आणि मग पाण्यात जाऊन स्वच्छ व्हायचं असं? चिखलात कोणी स्विमिंग करतं का? अरे चिखलात म्हणजे मला आई बाबा सांगतात ना। काय सांगतात? थोडं पुढे येऊन खेळ म्हणून असं। अरे हे काय आहे? काय आहे? माईक। कोणी दिला तुला माईक? अरे तिथे बाजूला ठेवला होता कोणीतरी, मग मी घेतला तो। मग एक काम कर, तो गॉगल घाल हा, आणि मला एक छान मस्त गाणं म्हणून दाखव माईकवर। क्या बात है। अल्लाह मुझे दर्द दे काबिल बना दिया, तूफान कुश्ती का साहिल बना दिया, बेचैनियां रे कारो का राज की, अब कुछ समर सता तो मेरा हिल बना दिया, ओ साथी तेरे बिना राई को राह दिखे ना, ओ साथी। सुपर रे, काय मस्त आवाज आणि सुरात आहेस तू लेका, माहितीये का तुला? हो, कोणी शिकवलं तुला गाणं? मी कम्प्युटरवर बघितलेलं। आता इतकं छान गाणं म्हटलंस तर तुला छान गोष्ट पण सांगता येत असेल, मग सांगणार का मला गोष्ट? कुठली? शिवाजी महाराज। अरे वा, एकीकडे टायगर श्रॉफचं गाणं म्हणणारा हा मला शिवाजी महाराजांची गोष्ट सुद्धा सांगणार आहे। क्या बात आहे।
सांग ना, कुठली गोष्ट सांगणार आहेस? कोंढाणा किल्ला. सांग ना. एक ना खिडकीतनं शिवाजी महाराजांची आई ना खिडकीत बसलेली असते आणि 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 ती काय बघते, कोंढाणा किल्ला. मग इतक्यात ना शिवाजी महाराज येतात आणि ती म्हणते ना, ती शिवाजी महाराजांची आई आपल्याला हा किल्ला हवा आहे. हो, मग तो शिवाजी महाराज काय म्हणाले, हो आई, आपण हा कोंढाणा आपण घेऊ पण शकतो. हो ना. मग आणि मग इतक्यात ना तानाजी मालुसरे आले. हा, आणि मग काय म्हणाले ते? आपण लग्न रायबाचं करून घेऊया. आणि ते बोलले, आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, असं बोलले. मग ते तानाजी मालुसरेंनी ते आणलं, ते कार्ड, ते लग्न करायचं, त्याच्यात पैसे असतात ना ते. आणि मग ते शिवाजी महाराज लढाईला इतक्यात निघून जातात. मग ते सगळं गड जिंकतात आणि ते सिंह हरतात. अय्यो. मग ते शिवाजी महाराज बोलतात, गड आला पण सिंह गेला. वा, खूप मस्त गोष्ट सांगितलीस तू. आणि एकदा माझ्या जोरात म्हण, शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय. नमस्कार. किती गोड आहे हा, किती छान गाणं म्हटलं, गोष्ट सांगितली. आणि गाणं म्हणताना आमच्या लक्षात आलं की बाबाच म्युझिक डिरेक्टर असल्यामुळे थोडस त्याच्यातही आलंय, नाही का? प्रचंड हुशार आहे. एक तर तुम्ही बघितलं असेल, अतिशय सुंदर गाणं म्हणतो, खूप चिकित्सक आहे. म्युझिकला घेऊन, डान्सला घेऊन त्याला खूप आवड आहे कलेची. म्हणजे अगदी माझा हा फर्स्ट ऑडियन्स असतो. माझं पहिलं कंपोजिशन किंवा काही बनवलं की पहिला मी सुरत ऐकवतो आणि तो नाचत नाचत आला की मला समजते की हा म्हणजे माझं गाणं चांगलं झालेलं आहे, चाल त्याची. आई, स्वभाव कसा आहे ह्याचा? सुराध्याचा स्वभाव सांगायचं झालं तर असं वाटतं की कधी मी त्याची आई आहे का तो माझी आई आहे, असं आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो. तो प्रचंड केअरिंग आहे. तो उपजतच त्याच्यामध्ये ते केअरिंग नेचर आलेलं आहे. म्हणजे आम्ही आई बाबा म्हणून पण नाही, पण त्याचे आजी आजोबा, त्याचे शाळेतले मित्रमैत्रिणी, ह्या सगळ्यांसाठीच तो एवढा केअरिंग असतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर शाळेमध्ये त्याचे जे फ्रेंड्स आहेत, सगळे मित्रमैत्रिणी, त्यांना सेकंड फ्लोअरवरून खाली जिन्यावरून उतरून आणायला लागतं. त्याची एक फ्रेंड आहे अक्षरा म्हणून, एवढीशीच आहे ती. तो तिचा हात धरून तिला खालपर्यंत आणतो, तिच्या आईच्या हातात तिचा हात देतो आणि नंतर तो माझ्याकडे येतो, म्हणतो की आई, अक्षरा आता आईकडे गेली. असं त्याचं असतं की माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मी तिला एवढा दिवस आणलेलं. कधी डोकेदुखी वगैरे असेल तर हा अगदी जाणार, बाम वगैरे घेतो. आई, जो का तुला बरं नाही का, आई डोकं दुखतंय का, अगदी डोक्याला वगैरे बाम लावेल. आम्ही घरून काम करत असते तर 4-4, 5-5 तास कधी कधी लॅपटॉपवर कसा वेळ जातो कळत नाही. आणि उठल्यानंतर सडनली असं बॅक पेन वगैरे असतं आणि मला बघून मग त्यालाच काहीतरी होतं, तो घेऊन येतो एखादं ऑइंटमेंट, आई तुला लावू का मी, तुझी पाठ दुखतेय का. असं त्याची सेन्सिटिव्ह बाजू तर मला कळली, पण गमतीशीर बाजू मला जाणून घ्यायची. करतो की नाही गमती जमती? भरपूर गमती जमती करतो. पण तो हार्मलेस गमती करतो, जमती फार. आम्हाला सांगा हे किस्से काय आहेत त्याचे. त्याचा गोव्याचा किस्सा फार गमतीशीर आहे. म्हटलं तर गमतीशीर आहे आणि आमच्यासाठी पनिशमेंट पण आहे ती. आम्ही तो साधारण 3 वर्षाचा होता आणि आम्ही गोव्याला गेलो होतो सगळे. माझ्या एका मैत्रिणीचं लग्न होतं, कॅथलिक वेडिंग. तर गोव्याला गेलो, खूप एक्सायटेड होतो, गोव्याला जायचंय. फर्स्ट टाइम मी जाणार होते, माझे आई बाबा पण फर्स्ट टाइम जाणार होते. तर गोवा म्हणजे पाणी हे समीकरण आपलं ठरलेलं आहे, गोव्यात जायचं, वॉटर गेम्स खेळायचे. आम्ही सगळे गेलो आणि आम्ही 8 दिवस होतो. यांनी 8 दिवसामध्ये आम्हाला पाण्यात पाऊलही ठेवून दिलं नाही. स्वतःही गेला नाही पाण्यात आणि आम्हालाही जाऊन दिलं नाही. गेला की हा जोरात रडायचा, अतिशय. नाही, पाण्याची भीती, खूप भीती होती त्याला 3 वर्षाचा असेपर्यंत. आणि त्यानंतर काय चमत्कार झाला त्यालाच ठाऊक. आता तो पाण्यातून बाहेरच यायला मागत नाही. जसं तो आम्ही एकदा समुद्रावर गेलो होतो अलिबागच्या आणि पाणी खूप दूर होतं, ओहोटी लागलेली होती आणि खूप चिखल असा होता, पाणी खूपच कमी होतं. हा त्या चिखलात पोहत होता. अच्छा, मगाशी त्यांनी मला सांगितलं चिखलात पोहत होता, ते कळलं मला आता. समुद्र होता पण पाणी खूप ओहोटी लागली होती. म्हटलं एवढा दूर जाऊ नको. खूप पुढे गेलेलो आम्ही, पण तरी देखील नाही, मला पोहायचंय आणि बाहेरच यायला मागे ना. असं त्याला आता पाण्याशी मैत्रीच झालेली आहे. हो ना?
हा, अजून एक किस्सा आहे जो सूर्यादाचा जेव्हा जन्म झाला तो खूप इंटरेस्टिंग किस्सा, तो आय थिंक प्रणाली खूप छान सांगेल. ह्याचा जन्माचा किस्सा असा आहे की आम्ही स्वामींचे प्रचंड भक्त आहोत आणि मी प्रेग्नेंट आहे हे आम्हाला स्वामी जयंतीच्या दिवशी UPT पॉझिटिव्ह आली माझी. तेव्हा तो क्षण म्हणजे आमच्यासाठी अतिशय आनंदाचा होता की अरे स्वामी भक्त आहोत आणि स्वामी जयंतीच्या दिवशी तुम्हाला कळतं की तुम्ही आईबाबा होणार आहात. आणि दुसरी अतिशय काय म्हणतात भावूक गोष्ट अशी होती की ह्याचा जन्म दत्त जयंतीला झाला. अरे वा. म्हणजे न्यूज कळाली स्वामी जयंतीला आणि एक्झॅक्टली 9 डेज जी डेट डॉक्टरांनी फर्स्ट डे पासून दिली होती, लास्ट थ्रू आउट माझ्या प्रेग्नन्सीमध्ये ती डेट बिलकुल चेंज नाही झाली आणि एक्झॅक्ट त्या डेटला जेव्हा दत्त जयंती होती तेव्हाच त्याचा बरोबर जन्म झाला. तेव्हा म्हणजे ते असं आमच्यासाठी तो मुवमेंट म्हणजे असं होता की ह्यापेक्षा अजून आयुष्यात काय हवंय की देवाचा आशीष तुमच्यावरती आहे. हो. आणि अगदी जन्म झाला तेव्हा सर्व नर्स डॉक्टर अरे दत्तगुरु आले असे मोठमोठ्याने जयघोष झाला. म्हणून सुराध्य नाव ठेवलंय का? सुराध्याचं नाव आम्ही 5व्या महिन्यातच ठेवलं होतं की सुराध्यक्षाय नमा. जर मुलगी झाली असती तर सुराध्याचं सुराध्या झालं असतं आणि मुलगा झाला तर सुराध्य. स्पेलिंग आपलं तेच राहिलं, नाव फक्त सुराध्या. सुराध्यक्ष. सुराध्यक्षाय नमः असं स्वामी नामावली मधलं नाव आहे ते. किती छान. तर ते सगळं योगायोग काय म्हणावं ते जुळून आलेले होते. खूपच छान योगायोग आहे, दैवी आहे. दैवी योग. नमस्कार. किती छान गाणी म्हणतो, गोष्टी सांगतो, फुल एंटरटेनमेंट ना घरात. मी तुला ना मस्त मस्त प्रश्न विचारणार आहे आणि तू मला छान छान उत्तरं द्यायचीस. राईट? ये. पहिला प्रश्न मला सांग, आई बाबांपैकी जास्त कोण ओरडतं? अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. बस 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 बाबा परत ओरडू. बाबा सॉरी या प्रश्नानंतर हे असं होईल मला अजिबात कल्पना नव्हती. एक्स्ट्रीमली सॉरी बाबा. परत कधी त्याला ओरडू नको. अजिबात नाही. तुला काय वाटतं, तू तुझ्या बाबांपेक्षा जास्त चांगलं गाणं गातोस का? मी गातो. तू गातो. गुड. तुझ्या बाबांना डान्स करता येतो का? नाही. माळा हालेल. बाबांनी डान्स केला. बाबांनी डान्स केला तर सगळं हलणार बिल्डिंग. हो वा बाबा, तुम्ही सॉलिड आहात म्हणजे. सॉरी नाही, रात्री आमचा डान्स भरपूर वेळ असतो आणि गाडी लावली की आम्ही दोघेही एकत्र नाचायला लागतो. आणि मग माझं कमेंट असते की माळा हलेल बस करा आता. अच्छा, म्हणून त्यांनी ते उत्तर दिलं. आधी त्यांनी हो नाही केलं पण शेवटचं उत्तर एकदम दणक्यात दिलं. अशाच गमती जमती तुमच्याही बाबतीत होत असतील. आजी आजोबा थोडक्यात मला ऐकायला आवडेल, कारण पोल खोल मध्ये त्यांनी सॉलिड पोल खोलली. आमचा सुरू माझा नातू आहे. अर्थात तो अतिशय खेळकर, हुशार आणि चांगल्या वर्तनाचा, दोन्ही स्वभावाचा आहे. आणि आमचा तो एक आनंद आहे, हर्ष आणि स्फूर्ती आहे आणि आम्हाला प्रेरणा देणारा असा तो आहे. मस्त. दीपू झाल्यापासून 35 वर्षांनी आमच्या घरात परत लहान बाळाला आणि आमच्या घरात एकदम चैतन्य आलं. म्हणजे काय त्याला कुठे ठेवून कुठे ना कसामान झालेलं. त्याला म्हणजे आम्ही ह्याच्यासारखं जपतो ना, डोळ्यात तेल घालून की त्याला सांभाळताना अगदी जरा कुठे त्याला हे होऊन देत नाही, लागून जात. त्याला कचटले की आम्हाला इकडे हे होतं. म्हणजे एवढी त्याची हे झाली आता अटॅचमेंट झाली ना की मी जरा आउट स्टेशन असले तरी लगेच थोडे दिवसांनी मी त्याच्यासाठी पटकन धावत येते. सुरू जेवढी आम्हाला सवय झाली त्याची. मुख्य म्हणजे दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्ती जपायला लागतं. हे मन पटते बाबा तेव्हा. म्हणजे त्याच्याशिवाय घरात चैतन्य नाही, हे पटतं. तर आता आपण एक खूप इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्ही ह्याला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू आणि संतुलन आयुर्वेद तर्फे एक बेबी पॅक. खूप इंटरेस्टिंग गेम आहे आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे लक फॅक्टर. ह्याच्यामध्ये एक थोडंसं लक फॅक्टर आहे आणि खूप सोपं आहे की तुमच्याकडे 2 स्ट्रॉ आहेत, त्याच्या सहाय्याने तुम्ही मणी उचलायचा आणि तो बोल मध्ये टाकायचा. आणि ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे, तो मी तुम्हाला खेळून झाल्यानंतर सांगेन. कळलं? यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं. जास्तीत जास्त मणी तिथे ट्रान्सफर करायचा प्रयत्न करा. तुला काय वाटतं, कोण जिंकणार, आई की बाबा?
मला माहिती होतं याचं उत्तर. सो क्यूट. युअर टाइम स्टार्ट नाव. तू बाबाने सांग ना कसं करायचं, त्यांना मदत कर. बाबा उचल, बाबा उचल. ओहो. अरे जोरदार. 1 मिनिट झालंय. अरे जोरदार जोरदार. Fast. Very nice. Come on. ते 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Yay! खूप मस्त खेळलात तुम्ही दोघं जणांनी. आणि मी मगाशी म्हटलं होतं की कहाणी में ट्विस्ट आहे, तर तो ट्विस्ट असा आहे की आपण हे मणी मोजायचे. ओके, पण कुठल्या मण्याला कुठल्या रंगाला किती स्कोर आहे हे तुम्हाला ह्यामधनच कळणार आहे. ट्विस्ट सही आहे. मस्त, खूप छान. आईपासून सुरुवात करूया. कुठला नंबर हवाय रादर? मला 7. ओके, 7 मध्ये कुठला रंग आहे बघा? रेड. तर आता तुमचे रेडचे किती आहेत ते आपण बघूया. 1, 2, 3, 4, 5, 7 5 35. ओके, आईचे 35 पॉइंट झालेत. बाबांचे 1, 2, 3, 21. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही आता रंग सांगा. 5. 5. ब्लू. 1, 2, 3, 4, 9, 10. 21 plus 50, 71. राईट. वा 71. आणि आईचे 35 होते राईट. हो. 40, 45, 50, 55, 60. ट्विस्ट ने मार दिया. नेक्स्ट 2. ओके. Oh. Oh, 62, 64, मस्त. 73, 75, 81, 64, 81. मस्त. Next 64. 10. 10. Wow! 10, 20, 30, 60. 124. 124. 10, 20, 30. 80, 91, 101 and 111. ओहो, आई पुढे. आणि 0 उघडू. खूपच इंटरेस्टिंग होता. एकदा आई पुढे जात होती, एकदा बाबा पुढे जाता आणि फायनली सुराध्या, तुझी आई जिंकली आहे. तुम्हाला मिळत आहे तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. थँक्यू. आणि झी युवा तर्फे तुम्हाला मिळत आहे एक आकर्षक भेटवस्तू. तुम्हाला आजचा आमचा हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि हो, तुमच्या मुलांचे काही फनी क्लिप्स असतील तर तेही आम्हाला पाठवा. आमचा ईमेल आयडी आहे sparsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.